माणसाचे कपडे स्वच्छ असण्यापेक्षा त्याचे विचार स्वच्छ असले पाहिजे. अरे माणूस वरून स्वच्छ असण्यापेक्षा तो आतून स्वच्छ असावा. माणूस मळका असला तरी चालतो, पण तो फक्त जळका असून. अजून सोपं करून सांगू, मृदंगाचार्य महाराजांनी पकवाज चांगला वाजवला, आपण आनंदानं टाळी वाजवली. पटत असलं होय म्हणा, नसलं नाही म्हणा, मोठ्यानं बोला. पकवाजाने पकवाज चांगला वाजवला, आपण सगळ्यांनी मिळून टाळी वाजवली. गायकाने आलाप चांगला गायला, आपण कधीतरी का होईना पण टाळी वाजवली. पीटी मास्तरनं पीटी चांगली वाजवली, त्यांचं कौतुक करणं काळाची गरज. गावातल्या एखाद्या पोराचा पहिला नंबर आला, त्याचा बॅनर गावानं मिळून लावला. एखाद्या मुलीला चांगले मार्क पडले, चांगले गुण मिळाले, तिचं कौतुक आपण सगळ्यांनी मिळून केलं. शेजारणीची सुनबाई आपल्या सुनबाईपेक्षा हुशार आहे, तिचंही कौतुक सासूबाईनं केलं पाहिजे. आपल्या बरोबर इतरांना सुद्धा आपण चांगलं म्हणलं. आपल्यातलं एखादं पोरग डॉक्टर झाले, वकील झाले, इंजिनियर झाले, किंवा त्यानं एखादं दुकान गावात टाकले, मग कमीत कमी ते दुकान चालत एवढं तरी बोरगावातल्या लोकांनी म्हणलं. आपल्या गावातले म्हणतात ती काय चालत असते का, त्या चांगल्या चांगल्याच बंद पडलं आणि ह्याला बाळ चाल. एक सांगू, दुसऱ्याचं कौतुक करायला, दुसऱ्याला चांगलं म्हणायला, दुसऱ्याला आदर द्यायला, दुसऱ्याला समजून घ्यायला, दुसऱ्याला आपल्यापेक्षा इज्जत द्यायला आधी स्वतःचं काळीज मोठं असावं लागतं, हे लक्षात ठेवा. नाही तर नाही निर्मळ मन काय करील साबण. 75 वर्षाचा बाप कधी कधी पोराला म्हणतो, बाळा तुला सांगून सांगून दमलो, पण तू माझं ऐकायला तयार नाही, तुझ्या पाया पडतो. बापानं पोराच्या पाया पडावं एवढा पोराचा अधिकार मोठा आहे का? असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा, आपल्याला लय लांब जायचं. बापानं पोराच्या पाया पडावं एवढा पोराचा अधिकार मोठा आहे का? नाही. तसं संत तुकाराम महाराजांनी तुमच्या माझ्या पाया पडावं एवढा आपला अधिकार मोठा आहे का? मग बाप पोराच्या पाया पडतो का पडतो? पोराचं वाटोळ होऊ नये ही त्याच्या अंतकरणातली तळमळ आहे म्हणून. तसं संत तुकाराम महाराज तुमच्या माझ्या पायाला हात लावतात, आपला अधिकार मोठा आहे याचा अर्थ असा नाही. पण बुडत हे जन न देखवे डोळा, नाही तर महाराजांचा अधिकार किती मोठा. दुपारी 12:30 वाजता ज्यानं काठीनं मारलं त्याला संध्याकाळी आणून कीर्तनात टाळ घ्यायला लावलं, एवढा अधिकार मोठा आमच्या तुकोबांचा. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 13 दिवस दगडासह गाथा पाण्यावरती तरंगत ठेवला ते तुकाराम महाराज. उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गानं कमवतो त्याला हराम म्हणतात. मेलेला पुन्हा कधीही उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात. हृदयाचं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात. मित्रासारखा वागतो त्याला सकाराम म्हणतात. कायम एक पत्नी व्रत पाळतो त्याला सीताराम म्हणतात. भगवंताचं दास्यत्व करतो म्हणून त्यांना संत रामदास म्हणतात. आणि साक्षात भगवंत सुद्धा ज्यांच्या पायाची पूजा करायला खाली येतो ना, त्यांना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. एवढा आमच्या तुकोबांचा अधिकार मोठा, आणि त्यांनी आमच्या पाया पडावं. अरे जगद्गुरु तुकोबरांना तळमळ आहे, आम्हाला देव भेटला, समाजाला देव भेटावा. नाही नाही हो, आपला उद्धार करण्याकरताच देवानं त्यांना पाठवलं. तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, म्हणे माझा धाडिले निरोपा, तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, तुका म्हणे धाडिले निरोपा. सुख रूप सुख रूप मार्ग हा सुख रूप सुख रूप मार्ग हा सुख रूप सुख रूप मार्ग हा सुख रूप. या समाजाला देव मिळवून दिला पाहिजे. कोण मिळवून दिला पाहिजे? देव. मोठ्या माणसांच्या अंतकरणात नेहमी तळमळ असते, मोठ्या माणसांच्या अंतकरणात नेहमी एखादी जिज्ञासा असते. म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराज देव मिळवून देण्याकरता प्रयत्न करतात. जसं की छत्रपती शिवाजी महाराज या हिंदवी स्वराज्याची स्थापना व्हावी याकरता प्रयत्न करत होते. धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ही मोठाली माणसं की ज्यांच्यामुळे आज आपण इथं कीर्तन ऐकायला बसलो. महाराज जर होऊन गेले नसते तर कल्पना करा ना, आज दत्ता दादा तुम्ही माझ्या समोर बसला नसता. महाराज जर नसते ना तर कल्पना करा कृष्णा महाराज तुम्ही सुद्धा इथं मृदंग वाजवायला आलाच नसता. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले नसते ना चोपदार, तर तुम्ही काय इथं उभा राहताय? तुम्हाला बघा बादशाहकडे जावं लागलं असतं. ह्या चोपदाराच्या पाठीमागं हे चोपदार गेले असते, हे दोघंही चोपदार गेले असते.
हे चोपदार नसते बोलले, जरा गप्प बशी दिसतात, पण हे चोपदार मात्र नक्की बोलले असते. हे चोपदार असेच वाकून उभा राहिले असते आणि मग म्हणाले असते बादशाला, जहापना म्हणाला असता तू, हम थोड़ा अगर आपकी इजाजत हो तो हम थोड़ा हरि कीर्तन कथा करना चाहते हैं. अगर आप इजाजत दे लेते हैं तो हम यहाँ टाळकूट लेते हैं. बरोबर की नाही म्हणलं असतं की नाही तुम्ही. उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते ना तर आता कीर्तन ऐकायला मिळालं नसतं. हे का सांगतो सांगू. राजे तुम्ही झालाच नसताना तर नसते राहिले आमच्या मंदिरावरती कळस. महाराज तुम्ही जर का झाला नसता ना तर नसली दिसती आमच्या दारातली सुंदर तुळस. छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही नसताच झाला ना तर नसतं भरून राहिलं आमच्या सुवासिनींचं कपाळ. आणि राजे तुम्ही झालाच नसता ना तर झाली नसती बघा हिंदवी स्वराज्याची ही सकाळ. आज आम्ही आहोत ना तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने आहोत आम्ही. मोठ्या माणसांच्या मध्ये नेहमी तळमळ असते हे राज्य व्हावं, हे तो श्रींची इच्छा. तसा समाजाला देव मिळावा ही आमच्या तुकोबरायांची इच्छा. पुत्राची पारख लग्नानंतर, कन्येची पारख लग्नाच्या आधी, भावाची पारख भांडणात, बहिणीची पारख संपत्तीची वाटणी होताना, पतीची पारख पत्नीच्या आजारपणात, पत्नीची पारख पतीच्या गरिबीत, मित्राची पारख संकटात आणि भक्ताची पारख करुणा भागताना असते. आता आपण पहिल्यापासून येऊया, फक्त तुम्ही नीट ऐका. पुत्राची पारख लग्नानंतर. लग्नाच्या आधी पोरगा फक्त आपला असतो, पण बाबा लग्न झाल्यावर तो आपला नसतो. लग्नाच्या आधी जेवढं त्याचं बापावर प्रेम असतं तेवढं लग्न झाल्यानंतर त्याचं बापावरती प्रेम मग कुणावर जातं. बरोबर, बापावरचं प्रेम कमी होतं आणि पोराचं प्रेम सासऱ्यावरती निघून जातं. लग्नाच्या आधी ते म्हणतं बाबा तुम्ही माझ्याबरोबर एकदा तरी वारीला चला. लग्न होऊ द्या ते म्हणतंय मामा तुम्ही एकदा तरी पंढरपूरला चला. लग्नाच्या आधी ते बापा करता सफरचंद आणतं आणि लग्न झालं ना की ते मामा करता सफरचंद घेऊन जातं. लग्नाच्या आधी पप्पा यागळाच असतो आणि लग्न झाल्यानंतर तो यागळाच होतो. मला प्रामाणिकपणानं खरं खरं सांगा बापानो, जेवढं तुमचं पोरग लग्नाच्या आधी म्हणजे त्याच्या लग्नाच्या आधी तुम्हाला जपत होतं तेवढं आता त्याचं लग्न झालंय आता ते जपत. ते बघा बाबा सुद्धा नाही म्हणले म्हणजे कबूलच झाले ना. आणि हे खरंच आहे, बापाला जेवढं पोरग लग्नाच्या आधी इज्जत देत तेवढी इज्जत स्वतःचं लग्न झाल्याच्या नंतर न देत नाही. खोटं वाटत असेल तर घरी गेल्यावर प्रयोग करून बघा. ऐका, बापावरती त्याचं जेवढं प्रेम आहे त्याच्यापेक्षा दुपटीनं प्रेम सासऱ्यावरती असतं. लग्नाच्या आधी ते भावाला फोन करतं, दादा चल जाऊ आपण संभाजीनगरला, जाऊ आपण पैठणला. आणि लग्न होऊ द्या त्याचं ते मेहुण्याला फोन करतं, दाजी चला जाऊ आपण पैठणला. बरं दाजीला कर ना का ते साडू भाऊला पण फोन करतो आणि साडू भाऊला म्हणतं भाऊ तुम्ही आला नाही ना मी पैठणला जाणार आहे. ऐका, पुत्राची पारख लग्नानंतर तसं कन्येची पारख लग्नाच्या आधी. पुत्र जसा लग्नाच्या आधी आपला राहिला पाहिजे तसा लग्नानंतर सुद्धा तो आपला राहिला. एक सांगू पोरा हो, बापामध्ये आणि आपल्या सासऱ्यामध्ये एकच फरक आहे. दादा हो, बापातला आणि सासऱ्यातला एकमेव फरक सांगतो. आजपर्यंत तुम्ही एवढा पगार मिळवलाय, एवढे पैसे तुम्ही मिळवले, पण तुमच्या बापानं आजपर्यंत तुम्हाला विचारलं नाही किती पाकिट मिळालं, किती पैसे मिळाले, किती पगार मिळाला. पण तुम्ही पोरगी बघायला गेलात ना त्या दिवशी पहिला प्रश्न सासऱ्यानं केला होता, जावई बापू तुम्हाला पगार किती. अरे आजपर्यंत असा एकही माणूस नाही की त्याला आपण मोठं व्हावं वाटतं. आपली प्रगती शेजाऱ्याला आवडत नाही, आपली प्रगती गावाला आवडत नाही, आपली प्रगती तालुक्याला आवडत नाही. आमच्याकडे तर म्हणच आहे, निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. तुमच्याकडे अशीच म्हण आहे ना, निंदकाचे घर असावे तालुक्यात, निंदकाचे घर असावे गावात, निंदकाचे घर असावे मी म्हणतो दारात, निंदकाचे घर असावे समोर, निंदकाचे घर असावं पुढं. एकाही माणसाला असं वाटत नाही की आपल्यापेक्षा दुसऱ्याची प्रगती व्हावी फक्त आपला बाप सोडून. बापालाच एवढं वाटतंय माझ्यापेक्षा माझ्या पोराचं नाव मोठं व्हावं. म्हणून पुत्राची पारख लग्नानंतर तसं कन्येची पारख भर तारुण्यात. लग्नाच्या आधी लग्नाला आलेली पोर बापाला म्हटली पाहिजे, पप्पा आंधळा जरी नवरा करून दिला तरी त्याच्या बरं नांदन.
नाही तर पप्पा तुम्ही आमच्या लग्नाचं टेन्शन घेऊ नका, त्यानं मला इन्स्टाला मेन्शन केलंय. आणि कुठं आता सगळ्या जोड्या स्वर्गात जुळायला लागल्या, निम्या अर्ध्या जोड्या आता वर्गातही जुळायला लागल्या. बरोबर आहे ना? कन्याची पारख लग्नाच्या आधी, तसं भावाची पारख भांडणात. भाऊ म्हटला पाहिजे दादा अरे तुझं ते तुझं आणि माझं ते पण. आताचा भाऊ म्हणतो दादा माझं ते माझं आणि तुझं ते पण माझंच. बहिणीची पारख संपत्तीची वाटण्या होताना बहीण म्हटली पाहिजे दादा तुझ्या 2 एकरात हिस्सा नको, तुझ्या जमिनीत मला हिस्सा नको, नकोय तुझा मला पैसा, नकोय वाड्यात मला हिस्सा, नकोय तुझ्या कशातला भाग, फक्त दादा एक कर. मी नांदायला जाताना अंगावरती माहेरची साडी होती, तसं मी मरताना सुद्धा माझ्या अंगावरती माहेरची साडी असावी. याकरता या बहिणीची भाऊबीज कधी बंद होऊ देऊ नको आणि मला रक्षाबंधनाला विसरू नको. बस याच्यापेक्षा मला दुसरं काही लागत नाही. बहिणीची पारख संपत्तीची वाटणी होताना, तसं पतीची पारख पत्नी आजारी पडल्यानंतर. महिला मंडळ तुम्हाला नवरा पारखायचा असेल ना, घरी गेल्या गेल्या पॉझिटिव्ह निघा, घरी गेल्या गेल्या आजारी पडा. नवरा म्हणला पाहिजे तुम्हाला हात दाबू का, पाय दाबू का, डोकं दुखतंय का. कधीतरी त्यानं सुद्धा तुम्हाला विचारलं पाहिजे तुला काय होतंय, तुला बरं नाही का, हे विचारलं पाहिजे की नाही. मी असंच माझ्या बायकोला विचारायला गेलो परवा दिवशी, तुला काय होतंय, पाय दाबू का, हात दाबू का, डोकं दाबू का. मला माझी बायको म्हणली महाराज कधीच नाही पण आज लयच पाणी लावायलाय, कुठं काळ करून आलाय सांगा. यांना प्रेमानं बोललं तरी महाराज अजिबात विश्वास नाही. नवरा बायकोच्या नात्यात प्रेम बक्कळ आहे महाराज, पण आता विश्वास राहिला. एकतर नवरा बायकोला इतका वैतागला म्हणला आता मरायला जातो म्हणून ते मसनाकडे निघालं. मग तरी बायकोने शांत बसावं ना. बायको म्हणली ओ जाता तर जा, पण माघारी येताना मसनातनं राग घेऊन या, भांडे घासवा, साबण संपला. नवरा म्हणला मरायला निघालो तरी वापस येईन ह्याची गॅरंटी काय. ती म्हणली माझ्या माईनं मला नांदायला येताना सांगितलं होतं नवरान कुत्र किती पण लांब नेऊन सोड बघ, ते संध्याकाळी घरीच बोलात. किती कळलं आताशी तुम्ही जाग्यावर आले जा. नवरा म्हणला माझ्या मरणावर टपलेली, आता मी राहतच नाही, आता मरायला जाणार. बायको म्हणली जा कुठंही, संध्याकाळी चट माघारी येत आहे. बायकोचं नवऱ्याचं भांडण पेटलं आणि तो वकिलाकडे गेला घटस्फोट घ्यायला. ते घटस्फोट घ्यायला गेलं आणि वकिलाच्या दारातनं थेट माघारी आला. बायको म्हणली घटस्फोट घ्यायला गेलता ना. तो म्हणला गेलतो, पण माघारी आला. ते तुम्हाला कामं लावती, भांडी घासायला लावती, लुटून काढायला लावती, झाडून काढायला लावती, सगळी कामं करायला लावती म्हणून घटस्फोट घ्यायला गेलो होतो, सोडचिठ्ठी घ्यायला गेलो होतो. पण तिथं गेलो आणि वकील म्हणला 10 मिनिटानं या, माझ्या पुढची भांडी घासून होऊ द्या. त्याचीच तारा बघितली, मग मी निर्णय बदललाय म्हणून मी माघारी आलो. तुम्ही कुठेही जा, घरोघरी मातीच्या. नवरा बायकोच्या नात्यात प्रेम भरपूर आहे, पण काय उरला नाही, विश्वास उरला नाही. म्हणून तर काही जणांना बसल्या बसल्या मग अशी व्हिडिओ कॉल आला होता. त्यांनी व्हिडिओ कॉलमधनंच बोराटे महाराज दावला होता, हाय म्हण कीर्तनात. मिक्सरचा जमाना गेला, आता व्हिडिओ कॉलचा जमाना आलाय. ऐका, पतीची पारख पत्नीच्या आजारपणात. बायको आजारी पडल्यानंतर नवऱ्यानं कधीतरी का होईना पण तिची काळजी घेतली. आणि का घेतली पाहिजे त्याचं कारण आहे, मातृत्वापेक्षा पत्नीत्व श्रेष्ठ असतं असा हा सिद्धांत सांगून जातो. मातृत्वापेक्षा पत्नीत्व का श्रेष्ठ आहे बाबा, त्याचं कारण असं आहे, मातृत्व श्रेष्ठ आणि पत्नीत्व कनिष्ठ असं जर तुम्ही मानत असाल तर माझ्या एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. आई जास्त महत्वाची का पत्नी जास्त महत्वाची? आई, बरोबर आहे ना. आईला जास्त किंमत का पत्नीला जास्त किंमत? बोला. आईला जास्त मान का पत्नीला जास्त मान? आई मोठी का बायको मोठी? आई मोठी म्हणताय ना, मग सांगू. मला असं एक उदाहरण द्या की पुत्राचा जन्म झालाय आणि मग पुत्र जन्माला आलेला पुन्हा मेला, लेकरू मेला म्हणून आईनं जळत्या चितेत उडी टाकली किंवा स्वतःचा जीवनाचा प्रवास थांबवला, असं एक तरी उदाहरण आहे का? नाही. पण पती निघून गेला म्हणून पतीच्या पावलावरती पाऊल टेकून ती सुद्धा देवाच्या घरी निघून गेली, अशी मी 1000 उदाहरणं तुमच्या समोर मांडू शकतो. आता बोला, पत्नीत्व श्रेष्ठ का मातृत्व? पत्नीत्व, बरोबर आहे ना. अजून एक उदाहरण देऊ. लेकरू डॉक्टर झालं, वकील झालं, इंजिनियर झालं, फार मोठा कीर्तनकार झालं म्हणून पोराच्या नावानं आईनं एक अलंकार धारण केलाय, असं एक उदाहरण तुम्ही दाखवा. पण अर्ध आयुष्य आपल्या माहेरात आणि अर्ध आयुष्य सासरी जाते, पण उरलेल्या अर्ध्या आयुष्याकरता
आपला हा सगळा सातबारा पतीच्या नावचा करते ती पत्नी असते. पायाची बोट तिचे असतात, जोडवे त्याच्या नावचे असतात. पाय तिचे असतात, पैंजण त्याच्या नावचं असतं. हात तिचे असतात, चुडा त्याच्याच नावचा असतो. गळा तिचा असतो, मंगळसूत्र त्याच्या नावचं असतं. कपाळ तिचं आहे पण कुंकू त्याच्याच नावचं आहे. रक्तही तिचंच आहे, दूधही तिचंच आहे. पण पोराला आजही नाव त्या बापाच आहे. म्हणून मातृत्वाला किंमत आहेच, पण मातृत्वाबरोबर पत्नीत्व सुद्धा श्रेष्ठ आहे. पतीची पारख पत्नीच्या आजारपणात, तसं पत्नीची पारख पतीच्या गरिबीत. बायको सुद्धा कधी कधी नवऱ्याला म्हटली पाहिजे, मालक 1 ग्रॅम अंजीवाला, 1 ग्रॅम अंजीवाला. काय काय बाया लयच भुनभुन करतात, सारखी भुनभुन भुनभुन भुनभुन. ते त्यांना दिवस कळत नाही, रात्र कळत नाही, दुपार कळत नाही, सप्ताह कळत नाही, शिवजन्मोत्सव कळत नाही, भुनभुन भुनभुन. संक्रांत कळत नाही, गुढीपाडवा कळत नाही, भुनभुन भुनभुन. पायातली जोडवीच घ्या, पायातलं पेन्शन घ्या, हातातला चुडाच द्या, हातातल्या बांगड्याच द्या, गळ्यातलं मंगळसूत्र द्या, गळ्यातला राणीहार द्या, गळ्यातला चप्पल हार द्या, गळ्यातला बुटहार द्या, गळ्यातला नेकलेस द्या, गळ्यातला घंटनच द्या, कानातली झुबच द्या, कानातली फुलच द्या, कानातले वेलच द्या, नाकातला शेंबूडच द्या. असते ना काय सारखी भुनभुन 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 भुनभुन. कधीतरी नवऱ्याच्या समाधानात समाधान मानत जा. सोन्याची न सापाची रास महिला मंडळ एक आहे. सोन्याची न सापाची रास एक आहे. साप घरात असल्यानंतर झोप लागते का? तसं सोनं घरात असल्यानंतर झोप लागल का? म्हणून जास्त सोनं घरात ठेवून नका, पकवाजाला देऊन टाका, आहे की नाही? आणि सुखानं झोपा 4-8 दिवस तुम्हाला कुणी उठवायला येत नाही. सापाची सोन्याची रास एक आहे. एखाद्याच्या दारात लागलेल्या गाड्यांवरून त्याला श्रीमंत समजू नका. एखाद्याच्या बंगल्यावरून, माडीवरून, वाड्यावरून त्याला श्रीमंत समजत जाऊ नका. मग खरा श्रीमंत कोण? अरे गरीब देत राहतो, श्रीमंत कधी कधी घेत राहतो. गरीबाचा हात नेहमी खाली असेल आणि श्रीमंताचा हात वरती असेल ना, तर देणारा श्रीमंत. पण गरीबाचा हात वरती असेल आणि श्रीमंताचा हात खालती असेल तर गरीब श्रीमंत आहे. मी सांगू, काही माणसं अशी असतात ना की त्यांच्या घरी गेल्यानंतर चहाचा कप सुद्धा आपल्याला मिळत नाही. तुम्ही गरीबाच्या घरी कधीही जा, कपही गच्च भरून असतो, बशी सुद्धा गच्च भरून असते. तुम्ही श्रीमंताच्या घरी गेला ना तर बशीचा पत्त्याच नाही. एकटाच कप असतो, एवढासा उंदराच्या काना एवढा. अखिल भारतीय गोसावी संघटनेचा अध्यक्ष, त्याला मामाची पोर सुद्धा कोण देत नाही. तेही कपात चहा देतात ना, उग एवढाला देतात. हो, ते असं कपाव चढावं लागते, टाचा उचलाव्या लागतात आणि वाकून बघावं लागतं दिलंय का खोकल्याचं औषध आणलंय. तुम्ही गरीबाच्या घरी जा जेवायला, आग्रहानं वाढतात. 1 भाकरी घ्या, 2 भाकरी घ्या, 3 भाकरी घ्या. श्रीमंताच्या घरी जेवाय वासा नवरा बायको असे दुईकन उभा राहतात आणि वाढत नाहीत, नुसतं विचारतात काही हवंय का? ते शुद्ध भाषेत काही हवंय का? असं वाकडं तिकडं, त्याच्या पुढं व, त्याच्यावर टिंब, त्याच्या पुढं य, काही हवंय का? वाढत नाहीत, फक्त बाबाला विचारतात, बाबा काही हवंय का? वाढलंच नाही तर डोंबाल खावं का? पण नुसतं विचारतात काही हवं का? लय शुद्ध साळसूतपणाचा आव. काय काय बाय एवढं शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करतात ना, नेमकं महाराज लोक घरी गेलं ना की पप्याला खवळतात, बंटी इकडे ये. हा, आम्ही जातो जेवायला, कधी चहाला, बाया लय शुद्धपणाचा. त्यातली त्यात सिटीतल्या बाया किशोर दादा देवीदास महाराज लय शुद्धपणाचा आवाहनतात बघा. हा, बंटी इकडे ये. हा, बंटी जेवायला वाढू का रे? तो नाकातनं सूर काढतात. हो, मला तर वाटतंय तशा बायाने आमच्या किशोर बाबाकडे तास लावेत गायनाचे, लवकर काय नव्हते, नाकातनं आवाज काढतात ते. इकडे ये. हा, असं खवळल्यावर कुठं पोरग तयार होतंय का? कुठं ते सुधरत असतं का? त्याला बोरगावात जन्म घ्यावा लागतो. पप्या येतोय का तुला तुझ्या बाला संगच हाताखालनं काढू? तेव्हा पप्याही सुधारतो, पप्याचा बापही सुधारतो. महाराज आहे का? लाटणं 2 कामं करतं. लाटणं 2 कामं करतं. एक चपाती गोल करतं आणि नवरा सरळ करतं. बरोबर. अरे गरीब आणि श्रीमंत एखाद्याला समजत असाल तर ते डोक्यातनं काढून टाका. श्रीमंत माणूस सोन्याच्या पलंगावरती झोपतो आणि गरीब माणूस लोखंडाच्या बाजेवरती झोपल.
दत्ता दादा दोघांच्या बिछाण्यात फरक आहे, पण दोघांची झोप मात्र एकच आहे. उलट गरीबाची झोप ही श्रीमंत असते आणि श्रीमंताची झोप ही गरीब असते. गरीबाला पडल्या पडल्या डुलका लागतो. दगड जरी उशाला असला ना, त्याला गुड नाईट म्हणावं लागत नाही, त्याला स्वीट ड्रीम म्हणावं लागत नाही, त्याला टेक केअर म्हणावं लागत नाही. श्रीमंताचं तसं नाही. कोण नेतंय का काय, कोण नेतंय का काय, झोपतच नाही ते 3-3 वाजेपर्यंत. कोण नेतंय का काय. एखाद्याकडे असणाऱ्या सोन्यावरून त्याला श्रीमंत समजू नका, एखाद्याच्या बंगल्यावरून त्याला श्रीमंत समजू नका. मग खरा श्रीमंत गावातला कोण असतो ऐका. ज्याच्या दारातली तुळस नेहमी फुललेली असते तो श्रीमंत. ज्याच्या अंगणात कधीतरी दिवा लावला जातो तो श्रीमंत. ज्याच्या दारात एकदा का होईना टाळ वाजला जातो तो श्रीमंत. ज्याच्या घरातली आई नेहमी हसत असते आणि बापाच्या चेहऱ्यावरती समाधान असतं ना, अख्ख्या गावातल्या श्रीमंताचं घर तेवढंच असतं, हे ध्यानात राहू. नाही तर एखाद्याकडे असणाऱ्या सोन्यावरून श्रीमंत होता येत असताना तर राजा रावणाचे पुतळे लोकांनी उभारले असते, जाळले नसते, त्याची पूजा केली असते. आने वाला कौन है, जाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. देने पे आया तो इतना देता है. वरच धरा ना, ते काळी 2 धरा ना वरच. आने वाला कौन है, पाने वाला कौन है, जाने वाला कौन है, खोने वाला कौन है. देने पे आया तो इतना देता है, देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के दे जाता है. मगर लेने पे आया तो इतना लेता है, हाथों की चमड़ी वे उतार ले जाता है. देने पे आया तो इतना देता है, दिन में 3-3 कीर्तन देता है. मगर लेने पे आया तो इतना लेता है. 2-2 वर्ष लॉकडाऊन. हे मानवा तू विसरू नको रे तुझ्या सत्यनीतीला, गर्वाने तू फुगू नको आपुल्या या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. मला तू रे होऊ नको बेईमान. 2020 सालात पंढरपूरला आपण गेलो नाही. 21 सालची पंढरपूरची वारी चुकली. कोरोना नावाचा फार मोठा रोग आला आणि देवानं सर्वांना एका पारड्यामध्ये आपल्याला बसवलंय. नसतो रे कुणी मोठा, नसतो कुणी छोटा. श्रीमंताच्या भाकरीला सुद्धा तेवढंच पीठ लागतं आणि गरीबाच्या भाजीला सुद्धा तेवढंच मीठ लागतं. द्यायचं म्हटलं तर तोच ठरवतो आणि न्यायचं म्हटलं तर तोच ठरवतो. विठ्ठल महाराज बिहार मधल्या एका पोरानं 49 रुपये घालवले ड्रीम 11 नावाच्या मॅच मध्ये. ड्रीम 11 IPL होतं चालू आणि 49 रुपयात त्याला 1 कोटी रुपये मिळाले. किती कोट, किती कोट, किती कोट. त्या दिवसापासून मी सुद्धा दररोज 49 रुपये घालवले 3 दिवस. मला रुपया वाटणीला आला नाही. सांगू तुम्हाला, जन्म दुसऱ्यानं दिलाय, नाव सुद्धा आपलं दुसऱ्यानं ठेवलंय, शाळेमध्ये आपल्याला दुसऱ्यानं पाठवलंय, आपलं लग्न सुद्धा दुसऱ्याने लावून दिलंय. आपण मेल्यावर शेवटची आंघोळ सुद्धा दुसरेच घालतात. आपल्याला उचलायला सुद्धा, आपल्याला पेटवायला सुद्धा आणि वाटण्या करायला सुद्धा. मग अहंकार कशाचा? तुम्ही जर गर्व करत असाल आणि अहंकार करत असाल ना, तर माझं सांगणं आहे तुम्हाला, सख्या बापाला तू रे होऊ नको बेईमान. यम फासा पडल्यावर होशील तू हैराण. यम फासा पडला तू होशील हैराण. पैशासाठी जर का तू दुसऱ्याला फसवशील, खट
कडसे बाईक मुलगन गोत सर्व इतर राहणार तुझ कर्म वेड्या तुझ्या बर जाणार